नमस्कार मित्रांनो, मी पाटील पालडी ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आपण आलो संगमनेर भागामध्ये गाव कोणतं आहे? करे गावामध्ये. तर मित्रांनो, बाजूला बघशाल तुम्ही आपलं डेअरी भानगड डेअरी कॉलेज आहे. आणि मंदिर कसलं आहे? शक्ती भक्तीधाम मंदिर आहे शक्ती भक्तीधाम, आणि वरती खंडोबाचं मंदिर आहे या साईडला. तर मित्रांनो, आपण हा पूर्ण ड्राय भागात आहे. ड्राय भागात विहिरीचा पॉइंट कसा शोधत्या आपण आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, मी तर काय संपूर्ण एकदम पूर्ण माहिती म्हणजे कसं आहे तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, काकांचा पॉईंट होता. काका नाशिकवरून आलेले, जवळजवळ महिन्यापासून आमचा संपर्क चालू आहे. त्याच्यानंतर मला आज यायला वेळ भेटला. काकांचं नाव सांगा. वाळीबा भोमा गरुड. छान. वाळीबा भोमा गरुड. वळबा भीमा गरुड. भोमा गरुड. भूमा गरुड. तर काकांच्या क्षेत्रामध्ये आपण पॉईंट विहिरीचा दिलेला आहे, आणि तो कसा दिलेला आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. त्याच्यानंतर आपण चर्चा करू. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, लोखंडी रॉड आणि मी नारळावरती पॉईंट फायनल केलेला आहे. तर 3.5 फुटी हा लोखंडी रॉड आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं नारळ आहे, ओलं नारळ आहे. ते मी मुद्दाम आपण जे पाणी प्यायचं नारळ असतं ते घेतो. म्हणजे त्याने काय होतं, आपल्याला ड्राय भागात पाणी थोडं शोधायला सोपं जातं. आपण जर वाळलेलं नारळ घेतो त्याचं पाणी कमी असतं, त्याच्यानंतर जमिनीतला मग जो फ्लो आहे तो पकडायला त्याला थोडा प्रेशर होतं. त्याच्यामुळे आपण ओलं नारळ घ्यायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण काय केलं आता, सगळ्यात सोपं म्हणजे विहिरीला आणि बोरला फक्त पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 2 लाईनी महत्वाच्या राहत्या. आपला क्रॉस महत्वाचा राहतो, फक्त तिची हाईट महत्वाची राहते, उंच. त्याच्यानंतर आपण आता ही दिशा कशी आहे इकडं, पूर्व पश्चिम. ही पूर्व पश्चिम दिशा आहे. पूर्व पश्चिम चालताना आपल्याला दक्षिण उत्तर लाईन भेटणार. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी आपला विहिरीचा पॉईंट निघालेला आहे खाली. तिथं मी खून नाही केली. आता हा जो दगड ठेवलेला आहे इथं, मी तुम्हाला दाखवतो. इथं आपल्याला विहिरीचा पॉईंट हा मेन सेंटर निघालेला आहे. त्याच्यानंतर अवतीभोवती आपल्याला त्याचा सर्कल करायचा आहे. तर आपल्याला काकांना 50 फूट विहीर करायची. काका इथं किती? 50 फूट विहीर करायची. आणि माझ्या मते आहे ना, एक तुम्हाला 20-25 20 फुटापासून पाणी चालू व्हायला पाहिजे, असा एक अंदाज आहे. मित्रांनो, आपण आपलं काम करीत राहायचं 100%. त्याच्यानंतर देणारा तो बसलेलाच आहे, रिझल्ट देणारा. आणि आपलं पण काम 100% पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. तर आपण आता पूर्व पश्चिम चालताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन निघाली. आता ही लाईन निघाली म्हणजे काय, आपण बराच वेळ तो एक 2-3-4 सेकंद हे रॉड असे धरून राहायचे. ते पुढे आता फक्त एवढं बघायचं आपल्याला, पुढे नाही आले समजून घ्यायचं लाईन लोड आहे. पण त्याच लाईनवर आपल्या परत अशा पद्धतीने आपल्याला रॉड फिरवायचा आहे. रॉड छातीकडे आला म्हणजे लाईनीच्या सेंटरला आपला पॉईंट जो रॉड आहे तो गेलेला आहे. महत्वाचं काय, आता ही क्लोज लाईन आहे का भरलेली लाईन हे चेक करायचंय. तर मी आता या पद्धतीने उभा राहिलो. रॉड बघा, पहिला माझ्याकडे लेफ्ट साईडला येतो, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तो राईट साईडला जाईल, नंतर तो पुन्हा आपल्याकडे लेफ्ट साईडला आला पाहिजे, आणि मग सेंटरला गेला पाहिजे. म्हणजे ही लोड लाईन आहे. सेंटरला जर नाही गेला तर लेफ्टला येऊन जर थांबला तर ती ड्राय झालेली लाईन आहे, म्हणजे कोरडी लाईन आहे. तर आपल्याला अशा 6 लाईनीचा इथं पॉईंट भेटलेला आहे. त्याच्यानंतर ही एक आधी पूर्व पश्चिम लाईन आहे. पूर्व पश्चिम लाईन आपल्याला इथं भेटलेली, ही बघा, ही झाली पूर्व पश्चिम एक लाईन. आणि आता मधले ईशान्य अग्निवाय वगैरे असते त्यातल्या लाईनी असत्या. तर त्यातली आता ही एक लाईन आहे, ही पण बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर पुढे निघालो, 2 पावलं ठेवून पुढे निघालो तर ही एक लाईन आहे. ह्या 2 लाईनी मधल्या आहे. त्याच्यानंतर आपण पुढे निघालो तर ही सेंटरची लाईन आपल्याला इथं भेटते. म्हणजे ह्या झाल्या 4 लाईनी. आता मधल्या ह्या 2 गॅप मधल्या लाईनी, आता या गॅप मधली पहिली ही एक लाईन आहे, ही 5वी लाईन. त्याच्यानंतर ही एक लाईन आहे, ही 6वी लाईन. ईशान्य अग्नी वायू अशा त्या कोपऱ्यामधल्या ज्या लाईन असतात त्या मेन सेंटर तो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरचा झाला. त्याच्यानंतर आपण काय करायचं, आता या लाईनी आपल्या ज्या वेळेस फायनल होत्या त्यावेळेस आपल्याला नारळ घ्यायचा, अशा पद्धतीने आपल्याला तो धरायचा आहे. हे बघा, धरायची पद्धत बघा. आणि आपल्याला विहिरीचा सर्कल म्हणजे आपण काय करायचं, एक 15 फूट किंवा 17 फूट आपण अंतर सोडायचा, आणि विहिरीला गोल राऊंड मारायचा. तर गोल राऊंड मारताना आपल्याला नारळ पूर्ण ह्या मुवमेंट मध्ये फिरता राहिलं पाहिजे, ते थांबलं नाही पाहिजे कुठं. ज्यावेळेस तुम्ही विहिरीला गरका घेताय त्यावेळेस तुम्हाला नारळ उभं नाही राहिलं पाहिजे, कंटिन्यू मुवमेंट करत राहिलं पाहिजे. जर नारळ थांबलं तर मग त्या ठिकाणी तो ड्राय भाग येतो. हे बघा, ही जागा थांबते. एक पूर्ण राऊंड मारतोय मित्रांनो, आणि हे नारळ पूर्ण मुवमेंट करते. ज्यावेळेस आपण सेंटरला येऊ, नारळ थांबत नाही तर उडी मारतात. उडी म्हणजे उचलून फेकत नाही. माझा हात थोडा वरती गेला म्हणून नारळ झालं. तर मित्रांनो, आता तुम्ही थोडं इकडे असाल, तुम्ही म्हणशाल हा मुद्दाम हाताने नारळ उचलतोय काय. आता तुमच्या समोर कॅमेरा आहे,
आणि मी नारळ घेऊन बघणार चालणार आहे. हे बघा माझ्या हातात काय मी फिरवणार नाही. हे मुवमेंट अशी झाली पाहिजे या पद्धतीची. हे बघा उभं आहे तर जर हे नारळ मी आता हे तुम्ही बघा मी विहिरीच्या जर आउट साईडला जातो नारळाचा स्पीड कमी होईल आणि एकदम बाहेर गेलो तर नारळाचा ते बंद होऊन जाईल मुवमेंट फिरणं. जसं मी विहिरीच्या डायरेक्ट येईन तसं पुन्हा ते ऑटोमॅटिक चालू होईल. म्हणजे या ठिकाणी पाण्याची दाट शक्यता आहे. ड्राय भाग खूप आहे, खूप म्हणजे खूप ड्राय एरिया आहे. इथं तुम्ही जर बघा आसपास पूर्ण डोंगर एरिया आहे आणि साईडला समोर कॉलेज आहे. पूर्ण राऊंड करा तुम्ही. कुठंच पाण्याची परिस्थिती नाहीये काका या इथं. तुम्हाला काही सांगायचंय का? काय सांगायचं गेले त्याच्या उपयोगापर्यंत नंतर लागलं तुम्ही येतं जाता तुम्हाला. नाही ते येणारच आहे मी, तो काही विषय नाही. ते आता किती दिवस तुम्ही विहिरीत काम चालू करणार आहे? आता हे माणूस मिळाला की लगेच चालू करायचं. तर काका आता थोडे दिवस म्हणजे मशीन जर भेटलं तर ते लगेच काम चालू करणार आहे. याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे. त्यांनी काम चालू केलं की मी 2 दिवसात परत चक्कर मारणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह मी इथलं दाखवणार आहे पॉईंट कसा आहे काय आहे. आता देणारा परमेश्वर आहे, फक्त आपलं काम 100% आपण करायचं. काय बोलत बस बस काय नाही ठीक आहे आहे ते ठीक आहे. परत राही तुम्ही येणार आहे म्हणलं प्रश्नच नाही. हो येणार. कारण हायवेला म्हणलं तुम्ही गाडी उभं करून येऊ शकता. तरी काय हरकत नाही. सरकारची संबंधित माणसं भेटले गेलं की चालू करायचं. चालतंय. सेंटर फक्त पुन्हा कधी राऊंड आखायचं आहे पूर्ण. राऊंड त्याला दोन्ही काढून पूर्वी 20-25 वर्षापूर्वी एक साई भक्त होते. काकांनी त्यांना एक ड्रॉइंग दिली होती आणि त्या ड्रॉइंग नुसार त्यांनी सांगितलं होतं की ह्या कोपऱ्याला अशा ठिकाणी तुम्हाला पाणी भरपूर भेटणार आहे. म्हणजे त्या गोष्टीला झाले जवळ 20-25 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट म्हणजे ते आता या भागात तिकडे पाणी आहे. आम्ही या बांधाच्या पलीकडे सुद्धा तो पॉईंट चेक केला त्यांचा. त्या साईडला सुद्धा क्षेत्र आहे. पूर्व पश्चिम दक्षिण दक्षिण बाजूला पूर्ण एरिया आम्ही चेक केला. तो क्षेत्र त्या साईडला आम्हाला काय पाणी भेटलं नाही. एक लाईन भेटली पण ती पण पूर्ण ड्राय झालेली होती. आता 25 वर्षापूर्वी सांगितलेलं काम मी आज 2026 मध्ये करतोय आणि मला सुद्धा पूर्ण एरिया फिरून फक्त ह्या भागामध्ये आपल्याला पाणी दाखवतंय मित्रांनो. तर योगायोग म्हणावं लागत नाही तर काहीतरी एक साईबाबांची आपल्याला देण सुद्धा म्हणायला हरकत नाही का तुम्ही जा तिथून तो पॉईंट फायनल करा. त्यांनी तिथं घरी बसून सांगितलं, फक्त आपण लाईव्ह येऊन आता तो पॉईंट चेक करून फिक्स केलेला आहे. तर थोड्या दिवसात तुम्हाला या पॉईंटची व्हिडिओ बघायला भेटणार मित्रांनो. जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जास्त जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. बेल आयकॉन नक्की दाबून ठेवा मित्रांनो, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.